नमस्कार मित्रांनो, मी महेश नारायणकर, मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाचा NSSचा विद्यार्थी आज तुम्हाला आरोग्य सेतू ॲपबद्दल सांगू इच्छितो. आज जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे. हा व्हायरस संसर्गाने पसरतो आणि हा व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी भारत सरकारने एक ॲप लॉन्च केलं आहे ज्याचं नाव आहे आरोग्य सेतू. हा ॲपचा उपयोग काय मित्रांनो, तर तुमच्या आजूबाजूला जर कोणी कोरोनाबाधित पेशंट असेल तर तुम्हाला त्याची लोकेशन आणि अचूक माहिती ह्या ॲपद्वारे मिळेल आणि तुम्हाला सावध करेन. तर चला आपण बघूया हा ॲप कसा वापरायचा. सर्वात अगोदर प्ले स्टोअरवर क्लिक करा आणि आरोग्य सेतू सर्च करा. सर्च केल्यानंतर ह्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि इन्स्टॉल बटन दाबा. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ॲप ओपन करा. ह्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या भाषेत ॲप वापरण्याची परवानगी मिळते. मी इंग्लिश भाषा सिलेक्ट करतो. इथे मराठीचा ऑप्शनसुद्धा आहे, तुम्ही मराठीसुद्धा सिलेक्ट करू शकता. इथं नेक्स्ट बटनवर क्लिक करा. इथे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. हे इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतर तुम्ही स्लाईड करून पुढे जाऊ शकता आणि रजिस्टर नाव स्लाईड केल्यानंतर रजिस्टर नावचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा. ह्या ठिकाणी फक्त तुमच्या GPS लोकेशन आहे ती घेतली जाते, म्हणजे तुमच्या आजूबाजू जर कोणी कोरोनाबाधित पेशंट असेल तर त्याची माहिती देण्यासाठी तुमचं GPS लोकेशनची परमिशन घेतली जाते. त्यानंतर आय ॲग्री बटनवर क्लिक करा आणि अलाव करा. अलाव केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुमच्यापाशी आहे. मी माझा नंबर टाकतो. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. जर तुमच्यापाशी तो मोबाईल असेल तर तो आपला व्हेरीफाय होईल आणि हे न्यू विंडो ओपन होईल. तुम्ही OTP एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल. तिथं सगळ्यात अगोदर तुम्हाला सेल्फ असेस नावाच्या बटनवर क्लिक करायचं आहे. बटनवर क्लिक केल्यानंतर इथं तुमच्यासमोर अजून एक विंडो ओपन होईल जिथे तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. तुम्ही इथं भाषा पण बदलू शकता. मी सध्या मराठी भाषा सिलेक्ट करतो. तर सगळ्यात पहिला प्रश्न विचारते आपलं लिंग काय आहे. तर तुम्ही इथं आपला जेंडर टाका. कृपया आपले वय टाईप करा, तुमचं वय टाका इथे. आपण खालीलपैकी कोणत्याही लक्षणाचा अनुभव घेतला आहे का? कफ, ताप, श्वास घेण्यात अडचण. जर ह्या तिघांपैकी कोणताही असेल तर सिलेक्ट करा. जर नसेल तर वरीलपैकी काही नाही सिलेक्ट करा. पुढीलपैकी काही तुम्हाला झालं आहे का? मधुमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुसाचा आजार, हृदयरोग किंवा वरीलपैकी काही नाही. जर ह्यापैकी काही असेल तर ते सिलेक्ट करा, नाहीतर वरीलपैकी काही नाहीवर सिलेक्ट करा. गेल्या 14 दिवसात आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठेही प्रवास केला आहे का? जर केला असेल तर होयवर सिलेक्ट करा, नसेल तर नाहीवर सिलेक्ट करा. पुढीलपैकी कोणताही तुम्हाला लागू आहे का? मी सध्याच COVID-19साठी सकारात्मक चाचणी झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या सहवासात किंवा संपर्कात आलो अथवा अशा व्यक्तीबरोबर राहिलो. मी आरोग्यसेवक आहे आणि मी संरक्षणात्मक गिअरशिवाय COVID-19ची पुष्टी केली केस तपासली. जर ह्या दोघांपैकी काही केलं असेल तर ते सिलेक्ट करा, नाहीतर वरीलपैकी काही नाही सिलेक्ट करा. आता पुढे तुम्हाला एक मेसेज येतो. आपल्या संसर्गाची जोखीम कमी आहे. कोरोना व्हायरस संपर्कात येण्याची कोणतीही शक्यता टाळण्यासाठी आपण घरीच राहावे अशी आम्ही शिफारस करतो आणि इथं ओकेवर क्लिक करा. ओकेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला विंडोवर दिसते URC. ह्या ॲपमध्ये खूप काय आहे मित्रांनो. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला COVID-19 अपडेटचं इथं एक ऑप्शन दिसतं, त्यावर क्लिक करा. ह्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला भारतात किती COVID-19चे केसेस आहे ते सगळं दिसेल. कोणत्या राज्यात केवढे आहे ते पण दिसेल. आता परत युअर स्टेटसवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्ही खाली जा. खाली गेल्यानंतर डोनेट युझिंग UPI. हे कसं आहे, तर तुम्हाला जर काय पैसे डोनेट करायचे असेल PM केअर्स फंडमध्ये तर तुम्ही डायरेक्ट डोनेट करू शकता. इथं डोनेट युझिंग UPIचं ऑप्शन आहे. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Google पे, भीम, फोनपे कशाने जरी पे करायचे असेल, डोनेट करायचे असेल तर तुम्ही ह्याने डोनेट करू शकता.
ह्या ॲपमध्ये तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ हेल्थची ऑफिशियल माहिती भेटते, ज्याने कोरोना व्हायरसबद्दल तुम्ही जाणून घेऊ शकता आणि तुम्हाला काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे सगळं तुम्हाला PDF फॉर्ममध्ये इथं भेटेल. तुम्ही इथून डाउनलोडसुद्धा करू शकता. तर आरोग्य सेतू ॲपबद्दल एवढंच. इथं शेअर ॲपचा ऑप्शनसुद्धा आहे. तर जितक्या लवकर होऊ शकेल तुम्ही हा ॲप डाउनलोड करा आणि आपल्या घरच्यांना आणि